नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 14 वर्ष संवाद प्रतिवादचे आम्ही एपिसोड करतोय आणि या निमित्तानं माझा वैयक्तिक फायदा असा झालेला आहे की मला इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक लोकांशी भेटता येतं, बोलता येतं. त्यांचे अनुभव, त्यांचं ज्ञान हे सगळं बघितल्यानंतर खूप काही नव्यानं शिकायला मिळतं, नव्या नव्या गोष्टी कळतात. त्यामुळे माझ्यासाठी तरी संवाद प्रतिवाद हा मलाच मिळालेली एक पर्वणी आहे. आज मी ज्यांच्याशी बोलणार आहे हा माणूस अवलिया आहे, डॉक्टर आहेत, MBBS आहेत. पण डॉक्टर असून सुद्धा औषधं देण्यापेक्षा तुमची आहार विहार शैली कशी असावी, जीवनशैली कशी असावी, जेणेकरून तुम्हाला औषधं घेण्याची वेळच येणार नाही, यावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. आणि लोकशिक्षण, अवेअरनेस यासाठी झपाटून ते काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच डॉक्टर्स डे झाला आणि या निमित्तानं कोल्हापुरात आलेले डॉक्टर हेमंत जोशी सर आज आपल्या सोबत आहेत. मी बी न्यूजच्या स्टुडिओमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आजच्या एपिसोडमध्ये आमचे आरोग्यविषयक मार्गदर्शक डॉक्टर संदीप पाटील सर यांचंही स्वागत आहे. मला ज्या वेळेला तुमच्या व्याख्यानाची बातमी मी वाचली वर्तमानपत्रामध्ये, दैनिक पुढारीमध्ये, त्याच्यानंतरच मला प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती. डॉक्टर संदीप पाटील सरांनी तुमच्याविषयी माहिती दिलेली होतीच. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं की तुम्ही आत्ता सुद्धा तुमच्या या टी शर्टवरती जे लिहिलेलं आहे, भूक लागली तरच खा, अर्धी भूक निम्मी ठेवा मेथी, पूर्ण खाऊ नका, निम्मी भाजी कोशिंबीर फळे खा, दही खा, विडा खा, पान गुटखा मसाला मावा नव्हे विडा खा, भाजी लोखंडी कढईत करा आणि वजन कमी करायला भात पोळी वर्ज्य करा, भाजी कोशिंबीर घ्या, रोज 1 कप चहा जरी जास्त पिला किंवा नाश्ता केला तर दरमहा 1 ते अर्धा किलो वजन वाढू शकतं. आणि डॉक्टर हेमंत जोशी सरांचं असं म्हणणं आहे की स्थूलपणा हा अनेक आजारांचं मूळ आहे, किंबहुना तो 7 तोंडांचा राक्षस आहे. तुम्ही हे सगळं का सांगताय आणि हे सगळं जे आहे हे कुठनं आलं? म्हणजे आमच्या दृष्टीनं तथाकथित डॉक्टर म्हणजे पेशंट आला की त्याला MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी जेवढ्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त तपासण्या करायला लावायच्या आणि मग त्याच्यानंतर एक मोठ्याच्या मोठं भलं मोठं प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचं आणि ही औषधं 15 दिवस 1 महिना त्याच्यानंतर पुन्हा ह्या तपासण्या करा, अशा पद्धतीनं सांगितलं जातं. तुम्ही तुमच्या टी शर्टवरतीच लिहिलं आहे, म्हणजे एवढा याचा प्रचार प्रसार करावा ही त्यामागची भावना आहे. आणि ही नेमकी भावना आली कुठून? मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. पहिले म्हणजे एक मोठा इंग्रजी नाटककार आहे, त्याचं नाव आहे शेक्सपियर. हो, म्हणजे त्याला घाबरून, त्याच्या इंग्रजीला घाबरून आपण कापायला होतं. शेक्सपियर भीतीने घाबरतो आपण. पण त्याने एक नाटक लिहिलं, त्याचं नाव आहे हॅमलेट. आणि त्याला नेहमी प्रश्न पडतो की टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. हो, तर माझं प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्हाला जगायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल तर टू बी म्हणजे बी सोबत राहा. बी म्हणजे हनी बी असते ना, ती सगळीकडचं मध आणते आणि आपल्याला श्रीमंत करते. गुरुजी आमचे सगळीकडलं मध आणून आपल्याला घरी तोंडात टाकून देतात. तुम्ही फक्त यांचं तुम्हाला अजाणतेपणे तुम्ही हनीबीला माहीत असते का ती मध आणून देते, ती आणून देते. तसं हे आयुष्यभर काम करतात आणि आपल्याला ज्ञानरूपी मत देतात. तर आधी मी सगळ्यांकडनं, माझ्याकडनं सुद्धा तुमचा आभार. हां, मग हे का झालं याचे 2 गोष्टी सांगणार आहे. MBBSला शिकवतात की आरोग्याबद्दल माहिती जर आपण घेतली तर कमीत कमी पैशात आपलं आरोग्य सगळ्यात छान राहतं. मग ही कोण देईल? ज्याला कळते तो देईल ना. तर डॉक्टरला शिकायला मिळतं. तर आम्ही सरकारला लिहिलं आहे की तुम्ही जेवढं आरोग्य खात्यावर पैसे खर्च करतात तेवढं तुम्ही आरोग्याची माहिती द्यायला अलग खातं करा, तेवढा पैसा खर्च करा. आरोग्य शिक्षण, आरोग्य अवेअरनेस, जनजागृती. म्हणजे डॉक्टर काय करतात, आजारी माणूस, आपण डॉक्टरकडे का जातो? मग मला बरं कर, मी ताप आलाय, मला फोड झालाय, गळू झालाय, मला बसता नाही येत, मला आधी वेदना रहित कर. आपण तेवढ्यासाठी डॉक्टरकडे जातो. डॉक्टर ते करून देतात. मग त्यांना औषध लागतं, तपासणी लागतं, जे आवश्यक आहे. डॉक्टरला शपथ घ्यायला लागते की माझ्या स्वतःला जे करेल तेच तुम्हाला करेल, माझ्या बायकोला करेल ते माझ्या तुमच्या
माझ्या बायकोला, मुलाला, ताईला करेल तर तुम्हाला करेल. त्यामुळे सहसा पण आणि बहुतेक लोक प्रामाणिक आहे स्वतःशी आणि कामाशी सुद्धा. समाजाशी हां, तो व्रत असते ना ते, तर ते त्यांचं काम योग्य करतात. तुमच्या काम कसं साठी तुम्ही काय करावं हे मी 1 मिनिटाने सांगतो. बरं. त्याच्या पहिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर की हे कसं आलं, तर 29 मे 2026 म्हणजे 1 महिना व्हायचा आहे अजून, सरकारचा रिपोर्ट आला 6व्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभ्यासाचा. 770 जिल्ह्यात 7,70,000 घरात MSc स्टॅटिस्टिक एवढे शिकलेले जाणकार लोक जाऊन त्यांनी अभ्यास केला. कुटुंबांचे आजार काय आहेत, आरोग्याचे आजार काय आहेत. सगळ्यात मोठा आजार काय आहे, दर दुसऱ्या माणसाचं पोट मोठं आहे. पोट मोठं आहे म्हणजे तो गरजेपेक्षा जास्त बसतो, गरजेपेक्षा जास्त खातो, न गरज असेल पण खातो. त्यामुळे जे अन्न खेळायला, चालायला, फिरायला लागतं, आम्ही जास्त बसतो, त्यामुळे हालचाल कमी, तर अन्न कमी लागतं. उरलेल्या अन्नाची साखर, सगळ्या अन्नाची साखर होते, ती वापरली जाते. जे वापरले जात नाही त्याची चरबी होते, ती पोटात जमा होते. म्हणजे हे अनधिकृत बांधकाम आहे, याने ही इमारत पडते. ही इमारत बनली 116 वर्षासाठी. शरीर आयुष्य देवाने 116 वर्षाचं. मानवी आयुष्य 116 वर्षांचं आहे. हो. बर. पहिले 24 वर्ष बालपण, 48 वर्ष तारुण्य, अच्छा, 72 पर्यंत तरुण, आणि नंतर वानप्रस्थाश्रम. 72 वर्षापर्यंत तरुणपणाची तुम्ही व्याख्या सांगताय. हो, हे असलं पाहिजे. मी 72 वर्षाचा आहे, तरुण आहे. वा. तर तो जो राष्ट्रीय अहवाल आहे त्यांनी जे सांगितलं आहे की दर दुसरा भारतीय माणसाचं पोट आलेलं आहे, म्हणजे तो गरजेपेक्षा जास्त खातो, जास्त बसतो, आणि त्याला खाल्लेलं अन्न सगळं लागत नाही. जे उरते, सगळ्या अन्नाची साखर होते, जी उरते त्याची चरबी होते. ती या रक्तवाहिनीमध्ये जाते ना, तर तिला ती जखम करते, त्याने रक्तवाहिनी लहान होते आणि रक्तदाब वाढतो, आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला की हृदय दुखते, मेंदू खराब होतो, यकृत खराब होते, मूत्रपिंड खराब होते, पॅनक्रियास स्वादुपिंड खराब होते, पोटात चरबी आले की मधुमेह होतो. अच्छा. आणि 10 कोटी भारतीयांना मधुमेह आहे, 150 कोटीपैकी, म्हणजे दर 10व्या माणसाला मधुमेह आहे. BP पण आहे, रक्तदाब नंबर 1 केलर आहे. आणि हे सगळं पाप बसून जास्त खाऊ नये. ह्याचं कारण काय की कसं जेवायचं हे माहीत नाही. पश्चिमात्य देशात 3 पैकी 2 माणसं 100 किलोच्या वर आहेत. मी आता तोच प्रश्न विचारणार होतो की आपण म्हणतो पण अनेक परदेशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये तिथल्या माणसांची म्हणजे त्यांची अंगकाठी धिप्पाड आहे, प्रचंड जाड आहे, त्यांचं पोट सुटलेलं असतं. मग त्या तुलनेत भारतीय लोक आपण चांगले आहोत. हो, ते दारातून उभे नाही जाताना आडवं जायला लागते. हा, नाही, आपण वाईट होऊन राहिलो. पण दर दुसरा भारतीय माणूस आता पोट जाड आहे, ज्याचं पोट दिसते त्याला रक्तात साखर जास्त आहे, चरबी जास्त आहे, त्याला रक्तदाब वाढलेला आहे. पण सगळ्यात मोठा आजार त्याला माहीत नाही हा आहे. हाताच्या बांगडीला आरसा नको, तसं वाढलेल्या पोटाला तुम्हाला BP आहे, शुगर आहे, आणि तुम्हाला शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. पण आपल्याकडे असं म्हणतात की काही मुलांची जन्मताच त्याची अंगकाठी जी आहे सुदृढ आहे, त्यामुळे मग त्याचा बांधाच तसा असतो. हां, तो बांधा कसा ठरेल तुम्हाला आता सांगतो ना आकडेवारी. 3 वर्षाला 50 सेंटीमीटरच्या पेक्षा लहान पोट हवे. 350चा, आता मी 3चा पाढा शिकवतो. 3 वर्षाला 50 सेंटीमीटरच्या पेक्षा लहान पोट हवे. 50च्या वर गेलं म्हणजे तुमचा मुलगा जाड आहे, त्याला साखर जास्त आहे, चरबी जास्त आहे, त्याचा रक्तदाब जास्त आहे, आणि त्याला आयुष्य नाही. 50 सेंटीमीटर. हो. बर. आणि ही लक्ष्मण रेषा आहे. बर. ही दरवर्षी 3 वाढते. आता तुम्ही गणित बघा, 10वी पास मुलांना हे येणार नाही. 3 वर्षाला 50 सेंटीमीटर म्हणजे जास्त, 4 वर्षाला 50 अधिक 3 म्हणजे 53 म्हणजे जास्त, 5 वर्षाला 53 अधिक 3 म्हणजे 56 म्हणजे जास्त, असं वाढवत 13 वर्षाला 80 सेंटीमीटर किंवा 32 इंच अप्पर मर्यादा. त्यानंतर सगळ्या वयांना यापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला चरबी जास्त आहे, म्हणजे तुमची साखर जास्त आहे, चरबी जास्त आहे, रक्तदाब जास्त आहे, आणि शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. 2 पैकी 1 होणार. एक तर तुम्ही सुटाल किंवा तुम्ही असे पडलेले असाल की तुम्ही सांगाल देवा सुटलो तर बरं होईल. पण दुर्दैवानं काय आहे, अनेक रेडीमेड दुकानदार हल्ली जाहिरात करतात, XL, XXL किंवा तुमच्या हव्या त्या साईजचे कपडे आमच्याकडे मिळतील. म्हणजे 32 आणि त्याला कफन म्हणतात. कफन, ते कफन असते. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की स्थूलपणा हा
अनेक आजारांचं मूळ आहे. हो, हा मातृ आजार आहे. बर म्हणजे हा साप आहे, जाडेपणा हा साप आहे, त्याला 7 तोंड आहेत. बर तो अलग अलग तोंडाने प्रकट होतो. 7 एकत्र खातात. त्यातलं पहिले रक्तदाब, पोट मोठं म्हणजे मधुमेह, मग रक्तदाब, मग त्याने हृदयाला त्रास झाला, हृदयविकार, मेंदू खराब होतो, स्नायू खराब होतात, जोड खराब होतात, डोळे खराब होतात, मूत्रपिंड खराब होते, यकृत खराब होते, मधुमेह होतो आणि यातून वाचले तर कर्करोग होतो. जगात सर्वाधिक कर्करोगाचे कारण 2. एक तंबाखू, खा किंवा प्या किंवा दात घासा किंवा गुटखा म्हणून खा, आणि दुसरं जाडेपणा. पण पहिलं वाईट सांगतो. हा अभ्यास काय सांगतो भारताचा, की दर 15व्या मुलांनी शाळेतल्या तंबाखू खाल्लेला आहे. बापरे, हां, दर 10व्या मुलांनी दारू पिलेली आहे. असा सायंटिफिक स्टडी आहे. अभ्यास आहे भारताचे. 15% म्हणजे 100 दर पाचवा मुलगाने तंबाखू खाल्ला आणि दर 10व्या मुलाने दारू पिलेली आहे. दारू कसे पितात? बाबा मित्रांसोबत पितो, मग लास्टमध्ये राहिलेली असते. घरात असलेले तंबाखू दारू पहिले पिली जाते नकळत. बाबाच्या खिशातली तंबाखू घेतात, बाबाची सिगरेट पिऊन, किंवा मित्रमंडळी एक दुसऱ्याला भरी पाडतात, मर्द असेल तर दारू पिऊन दाखव, किंवा आमच्यासोबत किंवा सोबतीमध्ये होते. त्यामुळे शाळेत जाण्याआधी शपथ देणं खूप महत्त्वाचं आहे, की मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, मी तंबाखू. हे बघा, वेल मोठी झाली, कडक झाली की ती वागत नाही, लहानपणी वागते. तर शाळेत जाण्यापूर्वी हा विद्यार्थ्यांची शपथ द्यायलाच पाहिजे, की मी व्यसन करणार नाही, दारू पिणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी चांगला वागायची शपथ संस्कारा घरी करायला पाहिजे. आणि हे कर्दोड आहे. हा, या करदोड्यातनं मला असं वाटतं त्याचा आणखीन एक उपाय आहे, की तुमच्या कमरेचा घेर किती आहे हे पण कळेल. हो. म्हणजे करदोडा घट्ट व्हायला लागला, टाईट व्हायला लागला, याचा अर्थ आपली ढेरी सुटलेली आहे. हा एक आहे जो. हो, तर तुम्ही हा जो नियम सांगितला ना, हा सगळ्यांनी पाळला तर आम्ही छान होतो. हा पण मग यात तुम्ही असं म्हणलंय, दही खा आणि विडा खा. हे दोन्ही सांगतो. हे पूर्ण सांगतो. पहिले हे सांगतो की मी 40 वर्ष 12 भाषेत पुस्तकं लिहितो, लेख लिहितो, व्हिडिओ करतो. यांनी जे झालं त्यापेक्षा जास्त लोकशिक्षक या शर्टने झालेलं आहे. बर, मी बुजगाव नाही चालतं फिरतं. लोक माझ्या मागे फिरून फिरून फोटो काढतात आणि वापरतात, करतात. इथे काय लिहिलं आहे की भूक लागली तर खा. भारताची आहार संस्था आहे, तिचं नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. 105 वर्ष झाले अंदाजे. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं, डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स. त्याचा आपल्याला सल्ला आहे भारतीयांनी कसं जेवावं, तो हा आहे. हे 70 शब्द आले की आयुष्य दुप्पट, दवाखाना कमी. काय आहे? भूक लागली तर खा. फुकट मिळाले तरी कोंबडी खाऊ नका, किंवा जे काय मिळेल ते. फुकटही मिळालं तरी भूक नसेल तर खाऊ नका, आणि अर्ध पोटी राहा. आम्ही असं खातो की हे शेवटचं जेवण आहे, आणि ते खरं होऊन जातं. ठीक आहे. नंतर निम्मी भाजी कोशिंबीर. ताटाचे जे खाणार ते 4 वाटे करा. 2 वाटे भाजी, कोशिंबीर, फळं. याने जीवनसत्व मिळतात, खनिज मिळतात, आणि चौथा मिळतो ज्याने शी होते, फायबर. हां, फायबर म्हणजे चौथा. शी न होणे हा जगातला सर्वात मोठा आजार आहे जन्मा. हां, तो चौथ्याच्या अभावामुळे. कोणी म्हणतात आम्ही मांसाहारी, कोणी म्हणतात आम्ही शाकाहारी. खरं हे आहे की आम्ही बियाहारी आहे. आम्ही बिया खातो. गव्हाची बी, तांदूळाची बी, डाळींच्या बिया. बियामध्ये गहू तांदूळ आम्ही सालं काढून खातो ना, चौथा नाही आहे. म्हणजे आणि मांसाहार. दूध पितो, म्हणजे दुधात 10 वाटे दुधात 90 पाणी असते. दूध पिलं की पाण्याची मुती होऊन जाते. मांसाहार पचून जातं, शी होत नाही. आणि बिया पण सगळ्या पचतात, शी होत नाही, म्हणून शी होत नाही. शी व्हायला तुम्हाला भाजी, कोशिंबीर, फळच खाल्ले पाहिजे. आणि हे यांनी आपल्या पोटामध्ये चांगले जंतू आहेत ज्यांच्यामुळे आपण जगतो, ते याच्यावर वाढतात. मग त्यांना आपण अन्न नाही दिलं तर ते खराब होतात, मग आपलं आयुष्य कमी होते. तर रोज अर्धा घास भाजी, कोशिंबीर, फळं पाहिजेच. हा चव आहे बरं का, पाहिजेच. नाही तर मग मरण, लवकर मरण, स्लो डेथ. आणि दही विडा. तर याच्यामध्ये जे जीवनसत्व मिळतात, भाज्या, कोशिंबीर, फळं, ते पण B12 नाही मिळत. B12 फक्त दह्यातनं मिळते किंवा दुधातनं किंवा B12. आजकाल ते B12 म्हटलं की कळतं ना, B12 किंवा B12. तर हे मांसाहारातनं मिळतं. आठवड्याला एकदा मांसाहार करणारा हा शाकाहारीच आहे. डॉक्टर जोशींनी आज चारू जोशींना सांगितलेलं आहे, आठवड्यातनं एकदा मांसाहार चालतो. B12 शिवाय जगू शकत नाही. एका पेशीच्या 2 पेशी करायला B12 आणि फोलिक ॲसिड लागतं. याचं शास्त्र असं आहे की फोलिक ॲसिडचं फोलिनिक ॲसिड होतं, आणि त्यानंतर DNA म्हणतात, RNA म्हणतात, जे पेशी एका पेशीच्या 2 पेशी करतात. म्हणजे रोज आपले मळ येतो का नाही, पेशी नवीन येतात, केस वाढतो, पेशी नवीन येतात, रोज पेशी बदलतात.
रक्तातल्या पेशी 120 दिवसात, उशिरात उशिरा लाल पेशी बदलतात 120 दिवसात. या प्रत्येक पेशी वाढायला B12 फोलिक ॲसिड लागतं आणि ते सर्वाधिक भारतीयांमध्ये कमी आहे आज. हा अभ्यासच आहे. तर B12 मिळायला 300 ग्राम दही किंवा दूध घ्यायला पाहिजे, पण दुधापेक्षा दह्यात जास्त आहे म्हणून दही खाल्लं पाहिजे. आणि विडा आणि अभ्यास असा आहे, पहिला अभ्यास सांगतो. भारतामध्ये 95-75 वर्षात आहाराचे जे अभ्यास झाले भारतात, त्यातून असं आलं की आहार 2 प्रकारचे आहेत. जास्त लागणारे म्हणजे गहू, तांदूळचे तेल वगैरे, आणि कणकण लागणारे म्हणजे लोह, मीठ कळतं, चिमूट वगैरे येतं, आणि जीवनसत्व आणि खनिज. तर सर्वात कमी खनिज कुठलं पडते तर चुना, कॅल्शियम. अच्छा. आपण जे विहिरीचं पाणी पितो ना ते जड म्हणतो आपण त्याला, त्यात कॅल्शियम असते. पण तळ्याचं जे पाणी पितो नळाने येणारं त्यात कमी असते. आणि जर पाणी गरम केलं तर क्षार खाली बसून जातात किंवा आरो करतात तेव्हा क्षार जातात. तर भारतीयांना क्षार कमी असा अभ्यास. सगळ्यात कमी काय आहे तर ड जीवनसत्व आणि कॅल्शियम. ड जीवनसत्व हे अंग अर्ध उघडं ठेवा म्हणून मी हाफ पॅन्ट टी शर्ट घालतो आणि दुपारच्या उन्हात तासभर काम करा. आम्ही तुळशीसारखे आहेत. तुळस जर घरात ठेवली तर 7 दिवसांनी खराब होते. आम्ही आयुष्यभर घरात आहे. अर्धा अंग उघडं पाहिजे आणि तासभर उन्हात काम केलं की सूर्यप्रकाश चमडीवर पडतो आणि ड जीवनसत्व शरीरात बनते आणि ते प्रतिकारशक्ती वाढवते. त्याच्या अभावी सगळे खूप आजार होतात. म्हणून कोरोना काळामध्ये सरांचा एक त्यातला निष्कर्षाचा भाग आहे की कोरोना काळामध्ये जे लोक शेतामध्ये काम करत होते त्यांना काहीही प्रॉब्लेम आला नाही, कारण ते मातीशी आणि सूर्याशी दोघांच्याही संपर्कात होते. लोह पण मिळत होतं आणि डी जीवनसत्व पण मिळत होतं. आणि त्यामुळं तुम्ही जितकी तुमची जीवनशैली ही निसर्गाशी एकरूप असेल तेवढं तुम्ही अधिक चांगलं जगू शकता. सो तुम्ही त्यात पुढचं जे म्हणले की भाजी लोखंडी कढईत करा, त्याच्यामध्ये पण हेच आहे, लोह मिळालं पाहिजे. नाही तर ड जीवनसत्व काय करतं, तो इंजिनियर आहे, तो अन्नातला चुना शरीरात घालतो आणि चुना आपल्याला कमी पडतो आणि तो विड्याच्या पानात फुकट मिळतो. चुन्याची गोळी डॉक्टर लिहितात ना त्यामुळे हा चुना 10,000 रुपये किलो पडतो आणि पानात खाल्ला तर 1 रुपया घेतो का स्वस्त पडतो. शास्त्र आहे असं की जे अन्नातनं मिळते ते जर तुम्ही औषध म्हणून घेतलं तर खूप महाग पडते, पण त्याने जगाचं अडचण सुटत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण भारतातला पांडुरोग आहे. पांडुरोग म्हणजे पांढरे लोक. निम्मे लोक आजही पांढरे आहे म्हणजे रक्त कमी आहे कारण लोह कमी आहे. तर लोह फक्त लोखंडाच्या कढईतलं सर्वोत्तम मिळते. पण मग आता आपल्याकडे जे अजूनही काही लोक घरामध्ये अल्युमिनियमचे कढया वापरतात, स्टीलच्या वापरतात, आजकाल त्या कॉपर प्लेटेड आलेल्या आहेत किंवा त्या बिडाच्या असतात काही ठिकाणी. 250 रुपयाची लोखंडाची कढई आणा, भाजी काळी करून खा, तुमच्या घराचा लोहाचा प्रॉब्लेम वर्षभरात संपेल, असं आम्ही 2016 पासून शिकवतो. तर आता अनेक ब्लॉक्समध्ये म्हणजे आपला लहानात लहान तुकडा ब्लॉकचा आहे आरोग्याचा. जसं झारखंडमध्ये रांची जिल्हा, रांचीजवळ टोपरा गाव आहे, तिथे एका संस्थेने 3000 कुटुंबांना लोखंडाच्या कढया दिल्या. त्यांचा पांडुरोग गेला. जो देशाला जात नाही तो त्यांचा गेला. मग आता त्याने अनेक ब्लॉक्समध्ये परत करायला घेतलाय. हा तर म्हणजे आमच्या सांगण्यात लोक ऐकायला लागले. ओके. सो म्हणजे मग अगदी चपाती सुद्धा करायची असेल तर ती लोखंडाच्या तव्यावर पाहिजे. शक्यतो लोखंड वापरा, कारण सरकार सर्वाधिक पैसे, त्याचा कार्यक्रम आहे अनिमिया मुक्तीचा, पांडुरंग मुक्तीचा, गेले 75 वर्ष पण काम होत नाही. आम्ही 150,000 कोटी रुपयाची औषधं दरवर्षी घेतो, त्यातले 50,000 कोटी रुपयाचे म्हणजे दर 3रा रुपया आम्ही टॉनिक्स घेतो. त्यात फक्त खनिज आणि जीवनसत्व असतात. मी सांगतो तसं जेवलं त्याची गरज नाही. निसर्गानंच तुम्हाला सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे, फक्त आपण ते वापरत नाही. डॉक्टर संदीप पाटील सर, मला तुम्हाला विचारायचंय, डॉक्टर जोशी सर इतकं सगळं सांगतायत, पण सध्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमान्यामध्ये अन्य डॉक्टरांना यांचं म्हणणं पटेल का? नाही, कुठलाही डॉक्टर घ्या, सुपर स्पेशालिटी घ्या किंवा जनरल घ्या, त्यांना टार्गेट असतो. म्हणजे इतकी या महिन्यामध्ये इतके टार्गेट हा वेगळा विषय आला, पण डॉक्टर म्हणून त्याला पटायलाच पाहिजे, कारण काय सायन्स आहे आणि ते परंपरागत चालत आलंय आणि आता सायंटिफिकली पण आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता सरांनी ज्या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत की आहार तरी सकस घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट सगळे पाहिजेत, पाणी चांगलं घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये आयर्नची गरज आहे, फोलिक ॲसिडची गरज आहे, B12ची गरज आहे.
शरीराला ठिबक सिंचन प्रमाणे रोजच्या बॉडीचे रिक्वायरमेंट ठरलेले आहेत. पण किती डॉक्टर अशा पद्धतीनं तुम्ही लोखंडी भांड्यांचा वापर करा म्हणून सांगतात, डॉक्टर त्याच्याबद्दल प्रिस्क्रिप्शन लिहून तुम्हाला गोळ्याच देतात. की आजारच एवढे वाढलेले आहेत, डॉक्टरांच्याकडे गर्दी एवढी वाढलेली आहे, त्यामुळं पर्सनल लेवलला एवढं जाऊन सांगणं करणं हे सगळ्याच वेळेला प्रॅक्टिकली शक्य होत नाही. आज समजा माझ्याकडे ओपीडीत 50 पेशंट आहेत, प्रत्येकाला एक लिमिटेशन्स आहेत टाईम देण्याची. तरी जनजागृती खरं तर डॉक्टर हा शब्द म्हणजे डॉक्टर डे साजरा करण्याचाच उद्देश तो आहे की डॉसियर या लॅटिन वर्डपासून आलेला आहे. म्हणजे त्याचा खरा अर्थ आहे टू टीच, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य प्रबोधन. आणि प्रत्येकानं जर ही सुरुवात स्वतःपासूनच केली, तुम्ही डॉक्टरांची वेळ घेऊन त्यांना व्यवस्थित जर थोडं जागृत राहून विचारलं तर या बेसिक गोष्टी आहेत. जसं आता ॲल्युमिनियमची भांडी वापरतो आपण, तर ते अतिशय घातक आहेत, आपल्याला ती पहिल्यांदा बाजूला काढायला पाहिजे. आणि आहाराची रिक्वायरमेंट आहे ती प्रचंड कमी आहे. टाइम पे खाओ, टाइम पे खाना, टाइम पे सोना, एवढ्याच बेसिक गोष्टी आहेत ना. ह्या होत नाहीत म्हणून ज्यावेळेला आपण तक्रारी घेऊन जातोय त्यावेळेला डॉक्टरांच्याकडे गेलेलो असतो. तोपर्यंत या लाईफस्टाईलशी कनेक्टेड ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस, कॅन्सर, हे अनेक आजार, ओबेसिटी, या सगळे जे मेजर आजार आहेत ते आपल्या लाईफस्टाईलमुळे आहेत. आणि ते पुढे गेल्यानंतरच आपण मेजॉरिटी टाईम डॉक्टरांच्याकडे जातोय. आणि मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तोपर्यंत त्यांना आता एखाद्याला कॅन्सर झाला आहे, तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, मग सर्जरी लागेल, त्याला किमो लागेल किंवा पुढच्या काही गोष्टी लागतील. एखाद्याची शुगर 400 झाली आहे, मग त्याला इन्शुलिन द्यायला पाहिजे, जे काही ट्रीटमेंट असेल त्या पद्धतीने. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या उक्तीप्रमाणे जर आधीच आपण चालू केलं की बाबा प्रतिबंधात्मक आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला, आहार विहार विचार, तर पशुपक्षी प्राणी राहतात. खूप काय मेजर गोष्ट नाही आहे. सर्वांनीच जर ह्या ठरवल्या गोष्टी तर डॉक्टरांच्याकडे जायचंच प्रमाण कमी होईल. अनेक जण तुमच्या अंगावर दिलं डॉक्टरांकडे जायचं प्रमाण कमी येईल म्हणजे असो. काळ काम वेगाचं गणित सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्याकडे मर्यादित वेळ असतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उकल करून घ्यायची असते. डॉक्टर जोशी सर, आजचं तुम्हाला बोलवण्याचा मुख्य उद्देश तेच होता की जीवनशैलीमध्ये बदल करा असे सगळेजण आता म्हणतात. सगळ्यांना ते आता हळूहळू पटायला पण लागलेला आहे. म्हणून तर योगाचा प्रचार व्हायला लागलाय, मेडिटेशनसाठी गर्दी व्हायला लागली आहे योगचा. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता, तुम्ही खरं तर बालरोग तज्ज्ञ आहात, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की लहान मुलांचं साधारणपणे वयाच्या 12व्या वर्षापर्यंतच्या मुलांचं लाईफस्टाईल कसं असावं, त्यांनी काय टाळावं, आणि वयवर्ष 14 ते वयवर्ष 25 पर्यंत काय असावं, आणि नंतर पुढचं आयुष्य कसं असावं, बेसिक काय तुम्ही टिप्स द्या लाईफस्टाईलशी निगडीत. सोपं सोपं माझी गोष्ट सांगतो त्यातून कळे. मी 4थीत असताना मी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकलो. आमचे हेडमास्टर आमच्या शेताजवळ राहायचे आणि तेच आम्हाला 4थ्या वर्गाला शिकवायला होते. माझे वडील शिक्षक होते आणि आमच्याकडे मुलं शिकायला यायचे. तर मग मी म्हटलं, आई बाबांना म्हटलं मला पण अभ्यास घ्या माझा पण. ते म्हणत तुझा अभ्यास आम्ही नाही घेणार, तू देशपांडे गुरुजींसोबत बस. सो ते माझ्या रोज 1 तास सकाळी 9 ते 10 देशपांडे गुरुजीकडे मी 4थीमध्ये अभ्यास करायचो. काय असतो अभ्यास बरं 4थीचा, पण ती सवय मला आयुष्यभर लागली की डे 1 पासून रोज 1 तास अभ्यास करायचा. त्यामुळे मी आयुष्यातल्या सगळ्या परीक्षांमध्ये पहिला होतो आणि काहीच न करता. म्हणजे मला असं आठवत नाही की उद्या परीक्षा आज जागलो वगैरे, काही भानगड नाही. कुठल्याही सर्व परीक्षामध्ये मी पहिला होतो. सातत्य, सातत्य, रोज अभ्यासाचं सातत्य. पण हे कुठल्या वर्गात शिकवलं जातं सांगा. पुन्हा फक्त परीक्षेच्या दिवशी, अगदी BA वगैरेला पण परीक्षेच्या दिवशी काहीतरी थातूर माथूर, मग गार्बेज इन गार्बेज आउट अशा आपल्या डिग्र्यावर. आजकाल कसं आहे, अभ्यासासाठी नाईट मारली असं एक सांगितलं जातं. ठीक आहे, हे झालं एक सोपं. म्हणजे काय, सातत्य. आणि आता त्यामुळे वयोगटासाठी अगदी सोपं काय आहे, 1ली ते 12वीची सगळी पुस्तकं घरी आणली आणि आईबाबांनी वाचून काढली आणि गप्पाटप्पात मुलाला सांगितली ना, तर 1ली ते 12वीचा अभ्यास एका वर्षात होतो. पहिला आई वडिलांनी शिकायला नाही. पण तुम्ही हे जे म्हणताय हे वेगळं झालं. मी तुम्हाला डॉक्टर म्हणून लाईफस्टाईल बद्दल बोलतो. सांगतो ना, एक सांगतो. आपल्याला वेळ कमी असतो. हां, एक सांगतो की म्हणजे मी माझं उदाहरण काय सांगितलं ते सांगतो. मी भोसले मिडल स्कूलमध्ये शिकलो ना, तर सकाळी 6 वाजता 6 ते 7 PT. 6 वाजता येणाऱ्याला शिक्षा व्हायची. तुम्हाला 5:55ला हजर पाहिजे. रायफल उचलून ग्राउंडला चक्कर मारायची. लहान मुलाचे हात दुखतात. पण एक दिवशी शिक्षा झाली की त्याला कधी तो 6:55 मिस नाही करत. सो आयुष्यामध्ये सगळीकडे बिफोर टाईम, शिस्त याचा अभाव आहे. तिसरं, संध्याकाळी रोज 1 तास खेळायला कंपल्सरी. परीक्षेच्या दिवशी पण, 10वीच्या परीक्षेच्या दिवशी पण संध्याकाळी स्पोर्ट्स कंपल्सरी.
अनेक 10वी-12वीच्या मुलांचे पालक चक्करून पडतील मुलगा खेळायला गेला म्हटल्यावर. पण याचं कारण पुढे सांगतो, याचा फायदा सांगतो आता. 750 मेडिकल कॉलेज आहे अंदाजे, 700च्या वर. या सगळ्यांमध्ये दर वर्ष MBBS 3 परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षेत 10-15% मुलं, बरेच मुलं नापास होतात. एका कॉलेजमध्ये सर्वात कमी मुलं नापास होतात, ते सैन्याचं वैद्यकीय महाविद्यालय पुणे. माधुरी कानिटकर लेफ्टनंट कर्नल, सगळ्यात मोठ्या स्त्री सैन्यात पोहोचलेल्या ताई, ओळख होते, मुलांचे डॉक्टर आहेत. मी त्यांना म्हटलं की तुमची काय जादू आहे, आमच्या सगळ्यांच्या कॉलेजमध्ये अनेक मुलं फेल होतात, तुमच्याकडे सगळ्यात कमी. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. आमच्याकडे मुलं रोज सकाळी 1 तास PT करतात आणि संध्याकाळी 1 तास कंपल्सरी खेळतात हजेरी घेऊन, आणि त्यानंतर रोज हजेरी घेऊन 2 तास अभ्यास करतात. तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंग मेडिकल कुठल्याही विद्यार्थ्याने हे 2 नियम लावा, तो नापासच नाही होऊ शकत आयुष्यात. आमच्या सगळ्या इंजिनिअरिंग मेडिकल सगळ्या हॉस्टेलचे 10 पैकी सर्वाधिक मुलं सगळं ते करतात जे करायला नाही पाहिजे. ते तंबाखू खातात, ते दारू पितात, तुम्ही यादी करा, ते सगळं ते अभ्यास सोडून सगळं करतात. आणि आता तर मोबाईल हा सगळ्यात मोठा राक्षस. तो नवीनच झाला. आणि दुर्दैव या देशाचं आहे की इंजिनिअरिंगचे 85% मुलांना ATKT लागते, म्हणजे ते नापास होतात आणि एक विषय पुढच्या वर्षी देतात. त्यांच्या आईवडिलांना माहिती नाही. मारुतीच्या 85% गाड्या डिफेक्टिव्ह निघाल्या, त्या कंपनी बंद पडेल की नाही? आमचे कॉलेज बंद कसे नाही पडत? बरं, आम्हाला जाणीव पण नाही, माहीत पण नाही काय करतं शिक्षण खातं, किंवा काय शहाणे लोक काय करतात, किंवा समाज तरी काय करतो. मेरिट स्कॉलरशिप असते ना, फर्स्ट क्लास गेला तर ती बंद पडते. तुमचे सगळे विचार मला मान्य आहेत, ते महत्वाचे आहेत. प्रश्न सांगतो ना, माझा म्हणून माझा मुद्दा असतो, प्रश्नाकडे घेऊन मूळ प्रश्न असा आहे की संध्याकाळी मुलं संध्याकाळ झाल्यावरती घरी मोबाईलच्या लाईटमध्ये कामं झाले पाहिजेत. लाईटचं प्रदूषण आहे. नाही, पण मी जो पूर्ण करतो. संध्याकाळी मुलं 1 तास मैदानात खेळले पाहिजे, मग घरी आले पाहिजे, मग देवाला नमस्कार केला पाहिजे, आणि देवासमोर 5 मिनिट शांत बसले पाहिजे. शांत बसले की मेंदूची धार तलवार काढल्यासारखी आहेत, म्हणजे ध्यान केलं पाहिजे. गायत्री मंत्र 21 वेळा म्हटला पाहिजे, याने मुलांचे मेंदू शार्प होतात. हे गायत्री मंत्रामागे वैज्ञानिक विज्ञान आहे. हा विद्यार्थ्याचा धर्म आहे, हा हिंदू धर्म नाही आहे. हिंदू धर्म हा वैज्ञानिक आहे. हा दोष असेल तर हा दोष आहे, पण गायत्री मंत्र वैज्ञानिक आहे. त्यांनी आमचे MD पेडियाट्रिक्स डॉक्टर आठवले, डिपार्टमेंट हेड MD पेडियाट्रिक्स आणि BA आयुर्वेदाचार्य BAMS, निवृत्त होताना त्यांनी एकच सल्ला दिला मुलांना, रोज 101 वेळा गायत्री मंत्र म्हणा. सो त्याने मेंदू चांगला होतो. सो आणि त्यानंतर मुलांनी जेवून कठीण अभ्यास करून त्यांना झोप लागली पाहिजे. रात्री 8ला मुलं झोपलेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. रात्रीचा अभाव हा राष्ट्राचा मोठा आजार आहे. त्याने मेंदू खराब झाल्याने मग डिप्रेशन, मग दारू, मग सुइसाइड. ज्या सभा रात्री 9 वाजता होतात ना, त्या सगळ्या सभा सकाळी 6 वाजता मैदानात व्हायला पाहिजे. तुम्ही खेळा आणि भेटा, रात्री दारू पितात. आमचा गट आहे अनेक लोकांचा, 2005 पासून 20 वर्षापासून. सकाळी 4:30ला लोक सायकलिंगला येतात, रोज 16 किलोमीटर सायकलिंग, 1 किलोमीटर स्विमिंग. गावात ज्याची दारू सुटत नाही ना, त्याला त्या ग्रुपमध्ये घेतात, ते सुटून जाते, कारण तो 9ला झोपूनच जातो, त्या टाईममध्ये दारू प्यायला. न सुटणारे दारू यात सुटलेले. सो मुलांचा आजार, ट्युशन हा आजार आहे. खेळाची ट्युशन लावा. सूर्यास्ताला मुलं घरीच आले पाहिजे. त्यांनी सूर्यनमस्कार, दंडबैठक करावे, देवाला नमस्कार करावा, आंघोळ करावी, जेवावं आणि गणित करावं, न आवडता अभ्यास करावा, लगेच झोपून जावं. तुम्ही कोण लागून गेल्या रोज रात्री नाचगाणे पाहायला, रोज रात्री TV बघायला? आम्ही जुन्या राजांना नाव ठेवतो की यांनी नाचगाणे पाहून राज्य घालवले. तुम्ही तेच करतात. तुम्ही कोण लागून गेले की तुम्हाला रोज TV मध्ये मनोरंजन लागतंय? तुम्ही कमवा ना, पहिले फुकटच मनोरंजन पाहिजे तुम्हाला फुल टाइम. तर सूर्य बुडल्यावरती लाईटच नको, कारण लाईटने बघा, लाईटचा आजार असा आहे, रात्री 12ला लाईट बंद केली ना, तर रात्री 2 वाजता मेंदूमध्ये मेलॅटोनिन बनते आणि 2 नंतर झोप सुरू होते. सो 8ला लाईट बंद केली तर 10ला झोप लागेल. सो घरात आता लाईट नको, मंद दिवा पाहिजे. जेवताना नाकात जाणार नाही एवढंच लाईट घरात पाहिजे. टीव्ही रेडिओ घरात सूर्य बुडल्यावर नाही पाहिजे. दिवसा काही करा, बाहेरचा फोन बंद करा. अख्ख्या जगात मोदींचं काय बिघडत नाही फोन बंद करून. तुमचं काय बिघडणार आहे, किंवा जगाचं काय बिघडणार आहे? तुम्ही म्हणताय ती गोष्ट जरी खरी असली तरी ती प्रॅक्टिकली शक्य नाही. अशा मुलाखतीमध्ये ते ऐकायला बोलायला खूप सोपं असतं, पण प्रत्येकाची जगण्याची लढाई वेगळी असते. तुम्ही खोटं तुम्हाला हो म्हणणार नाही. आज तुम्ही जे म्हणताय हे एक वेगळ्या पद्धतीच्या जगण्यासाठी ठीक आहे, दैनंदिन आयुष्यामध्ये हे करणं शक्य होत नाही. पटलं ना मला. मी अपंग आहे, मला काठी लागेल, पण सगळे अपंग नाही आहेत ना.
ज्यांना शक्य आहे त्यांनी 8 वाजता संध्याकाळी घरी यायला पाहिजे, त्यांची मुलं रात्री 8ला झोपायला पाहिजेत. आणि मायबाप जे करतील ते मुलं अनुभवाने शिकतात. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कपाळाला बोट लावा, कपाळाला बोट लावा, कपाळाला बोट लावा. तुम्ही माझ्याकडे बघून तुमच्या गालाला बोट लावा. आम्ही बोलण्याने नाही शिकत, आम्ही उदाहरणाने शिकतो. तर मायबाप ज्यांचे 12 वाजता झोपतात, त्यांची मुलं ज्यांचे मायबाप 8 वाजता उठतात, ते कसे उठतील 4 वाजता? ॲटलिस्ट किमान कामावर जाणारे असो का नसो, मायबापांनी 4 वाजता उठायला पाहिजे आई वडिलांसोबत. तो बरोबर 8 वाजता झोपणार. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं No, आहे early to bed. निसर्गाशी एकरूप साधा. Perfect. आणखीन हो. जे पूर्वी आपलं आयुष्य बरोबर. होतं त्याच्या बरोबरीने तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. आणि रोज अभ्यास करा, रोज घरी या, रोज लवकर झोपा. आणि थोडं संध्याकाळी कट्टी पाहिजे सोशल समाजाशी. तुम्ही तुमच्या समोर गडबड हे झाली. एक सातू हो. आहे, हो. याचा नेमका काय उपयोग हां, होतो? तर हे आम्ही संशोधन केलेलं सुपर फूड आहे. बर, आम्ही इतिहासातनं शिकलो. अश्वत्थामा सातू खाल्ला अमर झाला. सुदामा कृष्णाने सातूचं पीठ खाल्लं. 7 वस्तूपासून बनते म्हणून त्याला सातू म्हणतात. अच्छा. आम्ही हे नवीन फॉर्म्युलाने बनवलं आहे. या सातामध्ये एक तेलबी आहे, 3 धान्य आणि 3 डाळी आहेत. बर, तेलबी जवसच आहे, कारण त्यात जे तेल आहे त्याने मेंदू बनतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड असं त्याला म्हणतात. हो. हां, सो 20 ग्राम जवस प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. बर, महाराष्ट्रात पहिले जवसच होतं, शेंगदाणा नव्हता. महाराष्ट्रात पहिले ज्वारी बाजरी होती, गहू नव्हते. तुम्ही पुन्हा कृपया ज्वारी बाजरी जवसावर या, गहू तांदूळ त्याग करा. प्रश्न विचारू नका. नंबर 2, हां, 7 घेतले. सो 7 वाट्या, एक वाटी सारखे सारखे. आणि यांना काय घेतले? एक जवस तेलबी, 3 धान्य म्हणजे ज्वारी बाजरी रागी आणि नसेल तर गहू, ओके. आणि 3 डाळी, मूग मटकी मसूर चणा, जी तुम्हाला मिळेल, ज्याला अंकुर आणता येईल. 12 तास रात्री पाण्यात भिजवा. मग त्यांना 48 तास ओल्या फडक्यात अंधाऱ्या ठिकाणी बांधून ठेवा. त्याला मोड येते तेव्हा त्याच्यामध्ये पाचक रस बनतो. तेलबियामध्ये लायपेज नावाचा पाचक रस बनतो जो तेल पचवतो. डाळींमध्ये प्रोटीज नावाचा पाचक रस बनतो जो डाळी पचवतो. गव्हामध्ये अमायलेज नावाचा पाचक रस, धान्यांमध्ये, जो मैदा पचवतो. पाचक रस असलेलं दुसरं धान्य नाही. पाचक रसाची गोळी, एक गोळी 100 रुपयाला मिळते, बाहेरून येते. बर, सर्वोत्तम अन्न आहे. अंकुर आणताना यात सर्व जीवनसत्व बनतात. पाचक रस आहे, जीवनसत्व आहे, 7 धान्य आहेत, सगळे खनिज आहेत. आणि शी डाळीमध्ये चौथा असतो, त्यांनी शी चांगली होते. 4 गोष्टी झाल्या. यात मेंदू करणारं तेल आहे. 5 वस्तू झाल्या. सर्व प्रथिन आहे, फर्स्ट क्लास प्रोटीन आहे. 6 आणि मैदा पण आहे. सो 7 गोष्टी असलेलं अन्न जमिनीवर नाही. जमिनीवर 3च संपूर्ण अन्न आहेत. आईचं दूध आपण पित नाही, अंडी आपण शाकाहारी खात नाही. हेच आहे, हे घरी केल्यास 100 रुपये किलो बनते. वा, याला अंकुर आणायचे, सुकवायचं सावलीत किंवा उन्हात, आणि नंतर सुकवण्यासाठी त्याला भाजून घ्यायचं, म्हणजे पाणी नाही राहणार. ओल राहिली ना त्याला बुरशी येते. आणि मग याला दळून डब्यात ठेवलं की 6 महिने छान राहील. पण हे नुसतंच खायचं? हे नुसतं खाता येते. याचा जे गव्हाचं होतं, मैद्याचं होतं आणि बेसनाचं होतं, ते याचं बनते. म्हणजे आम्ही याचे पराठे केले, पुऱ्या केल्या, पोळ्या केले, पापड केले, खजूर टाकून लाडू केले, गूळ टाकून लाडू केले, मिठाई होते, इडली होते. तुम्ही काही पण करा, पण नुसतंच खाता येते. आम्ही सैन्याला पाठवलं आहे की जिथे स्वयंपाकघर नाही तिथे याचे लाडू करा किंवा असंच खाऊन द्या. तुम्ही नुसतंच सुद्धा खाऊ शकता. आणि 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला बारीक लहान मेंदूचे आणि छोटे खुरटलेले, उंची कमी आहे, असं आज 2026 मध्ये आहे. वाईट आहे. तर त्या मुलांना आईचं दूध कमी पडलं की सगळं घरचं अन्न भरवायला लागा. दरवेळा अन्न कमी पडते म्हणून दरवेळा आईच्या दुधाच्या आधी घरचा वरण भात, शिरा वगैरे, आणि काही करायला नसेल तर सातूचं पेट द्या. अच्छा. आता या एपिसोडचा सगळ्यात शेवटचा टप्पा, थोडक्यात उत्तरे द्या. मला पहिल्यांदा विचारायचे, डॉक्टर म्हणून तुम्हाला मी विचारतोय, मला मधुमेह आहे, मला मधुमेह कंट्रोल करायचा असेल तर मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले पाहिजे? न कळत जास्त बसून जास्त खाऊन मधुमेह झाला. बर, जास्त बसून जास्त खाऊन चरबी वाढली, चरबी जाळली की बरे होणार. त्यासाठी नियमित म्हणजे व्यायाम वजन पाहिजे. कमी, हा नाही, आणि व्यायाम कमी केला, कमीत कमी बसा. वजन कमी केलं पाहिजे. पूर्ण करतो. कमीत कमी बसा, जास्तीत जास्त हालचाल करा, व्यायाम करा, जे करता येईल ते करा. कमीत कमी खा. जे खाल ते कमीत कमी कॅलरीज किंवा साखर देणार हवं. तर ते आहे 1 किलो गाजर काळी टोमॅटो सॅलड खाल्ले तर 200 कॅलरी मिळतात. बर, हे भरपूर खा आणि कमीत कमी खा आणि सॅलड जास्तीत जास्त खा, तर तुम्ही बरे होणार. पातळ अन्न जास्त प्या, त्यात पण जाणार. सातूचं पीठ प्या. ओके. ब्लड प्रेशरचा पण त्रास दिवसेंदिवस वाढतोय, हो. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? 1 किलो वजन वाढलं की 2ने रक्तदाब वाढतो.
बर 1 किलो वजन कमी केलं की 2 रक्तदाब कमी होतो. सो कमीत कमी बसा, जास्तीत जास्त हाला चाला खेळा पिळा दरा. हे झालं एक. दुसरं, ताणतणावाने चिंतेने भांडणाने किटकिटेने बीपी वाढतं. सो जेवढे वादाचे मुद्दे आहेत त्यातून बाहेर पडा. अच्छा. तुम्ही गाडी चालवतात, मध्येच कोणी आला ब्रेक दाबतो तेव्हा बीपी वाढलेला असतो. हो हां. खरंय. सो जे मोठे मोठे कामं करतात ना त्यांना सुद्धा तुम्ही गाडी चालवू नका. तुम्ही ॲक्सिडेंट कराल तुम्ही तुमच्या विचारात, आणि शिवाय बीपी वाढतं, कामाने वाढतं, ड्रायव्हिंगने वाढतं. तर त्यांना ज्यांना परवडतं त्यांना तुम्ही गाडी चालवू नका. पण चहाने वाढतं, कॉफीने वाढतं. बीपी. हो, बर. चहा कॉफीमध्ये कॅफिन नावाचा विष आहे. तो चाबूक आहे. तो हृदयाला मारतो, धडधड वाढते, रक्तदाब वाढतो, मेंदूची चिडचिड वाढते, झोप खराब होते, गाढ झोप. मुलं जे शिकतात त्याचं स्मरणामध्ये रूपांतर गाढ झोपेत होतं. आणि ही गाढ झोप कॉफी चहा पिल्यावर 12 तास लागत नाही. म्हणून मुलांनी चहा कॉफी पिऊ नये. संध्याकाळी 6ला पिलं तर सकाळी 6ला 12 तास होतात. सो दुपारी 12 नंतर लहान मुलांनी घेऊच नाही, 12 नंतरच अजिबातच नाही. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की अनेकांना सगळ्यात मोठा सध्याचा आजार आहे निद्रानाश. झोप लागत नाही आणि मग ती झोप यावी म्हणून मग वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन होतं. निद्रा व्यवस्थित छान लागावी, झोप चांगली लागावी यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी कष्ट करा. शारीरिक मेहनत असली की आपोआप झोप लागणार. आणि झोप उडवणाऱ्या गोष्टी आहेत लाईट. घरामधल्या टीव्ही रेडिओ लाईट बंद करा. मोबाईलमधनं निळे किरण बाहेर येतात पडद्यामधून, तर डोळ्यातनं जातात आणि मग मेंदूमध्ये डोळे बंद केल्यावर झोपल्यावर 2 तासांनी मेलॅटोनिन नावाचं रसायन बनते आणि झोप येते. बर. तर हे सगळं लाईटनी नसतं. तर शांती पाहिजे, लाईट नको, उजेड नको, टी व्हीतले खून मर्डर ते सगळे भानगडीचे डोक्याला ताप नको, शांत सुख पाहिजे आणि भरपूर कष्ट केले पाहिजे, उभ्या उभ्या झोपे आली पाहिजे, एवढंच. आणखीन एक शेवटचा यातला प्रश्न असा होता, तो म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे आजारपण वाढत चाललेला आहे. हो. आजारपण झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो आपण, पण मुळात आजार होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आजाराबद्दल माहिती मिळवणे हीच ती लस आहे आणि सामाजिक माध्यमामध्ये या पॉडकास्टमध्ये भरपूर उपलब्ध आहे. हंस काय करतो, पाणी आणि दूध यातून दूध पितो. तर सामाजिक माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये जा, पेपरमध्ये सगळीकडे ज्ञान मिळवा, पण हंसाची वृत्ती ठेवा. 4 ठिकाणी विचारून मग ते वापरा. मी असं ऐकलेलं तुमचं एक पुस्तक मी मगाशी बघितलं, त्यात तुम्ही गर्भवती स्त्रियांच्या बद्दल सुद्धा तुमचा अभ्यास आहे. मुळात तुम्ही बालरोग तज्ञ आहात. तुमचं असं म्हणणं आहे की प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी जी आहे, नॉट प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बाळंतपण, हे स्त्रीनं किंवा गर्भवती मातेचं बाळंतपण हे उभं राहून असावं. प्रबोध जोशी म्हणून शिर्डीला डॉक्टर आहेत, आजही आहेत, त्यांचं जोशी रुग्णालय आहे. त्यांचं पुस्तक आहे 2000 बसून बाळंतपण. बघा, कोंबडीचं अंड बाहेर येते, ते वजनाने खाली पडते. म्हैस, हत्ती उभ्याने बाळंत होतं, जिराफ, व्हिडिओ आहे युट्यूबवर बघा. तर ते बाळ वजनाने बाहेर येते. आंबा वजनाने बाहेर येतो. आंबा हे झाडाचं फळ आहे, कोंबडीचं अंड हे तिचं बाळ आहे. बाळ पिशवी, गर्भाशय, युट्रस, ते असं उलटी पिशवी आहे, ते तोंड खाली आहे. जेव्हा कळा येतात ना फक्त तोंड उघडते आणि बाळ वजनाने घरंगळून बाहेर येतं. विमान खाली पडते ना तर त्याला तो वजनाने खाली पडते. तर सर्वाधिक जलद वजनाने बाहेर येते आणि त्याला आई त्या काळाने जी जोर लावते आई, तर 1वर 1 11 होते. ती बाई झोपली ना की हा 1 काढल्यामुळे तिचा जोर पडतो 1 आणि तो काय होत नाही, मग पोट चिरायला लागते. त्याने बाळंतपणाचा वेळ वाढतो, आईचा त्रास, बाळाचं गुदमरणं वाढते आणि धोके वाढतात. म्हणून आता या वर्षी भारतामध्ये दर 4थी बाईचं पोट चिरून बाळंतपण होते. सिझरिन होतं, पूर्वी 2% व्हायचं. पण आता सिझरिन करण्यामागे पण काही आर्थिक गणित असतात. बघा, उडदा माझी काळागोरं, पण जेव्हा बाळ गुदमरते तेव्हा त्याचा मेंदू खराब होतो. ते मुलं मरतात, वाचले तर ते अपंग असतात, कधी त्यांना दिसत नाही, कधी मेंदू काम करत नाही, कधी हातपाय वाकडे असतात. अशी मुलं खूप असायची पूर्वी, आता असे नसतात. याचं कारण डॉक्टर सावध झाले आहेत आणि सर्वाधिक मरण हे बाळंतपणात होतं. बाळंतपण पुनर्जन्म होता, आता तसे मरण होत नाही. याचं कारण डॉक्टर लोक सावध होऊन आधी काळजी घेतात. डॉक्टरला शपथ घ्यायला लागते की माझ्या बायकोचं करेल तेच तुमच्या बायकोचं करेल आणि 98% डॉक्टर तरी नक्कीही पाळतात. पण म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार उभं राहून बाळंतपण होणं हो, हे अधिक सुलभ आणि अधिक नॅचरल आहे. हो, उभं किंवा बसून. गौतम बुद्धाची आई माहेरी बाळंतपणाला जात होती लुंबिनीच्या जंगलातून. कळा आल्या
ती एका बैलाला धरून उभी राहिली डाव्या हाताने, उजव्या हाताने बाळ घेतलं. असे फोटो लंडनच्या म्युझियममध्ये आहेत आणि भारतातल्या सगळ्या बौद्ध ठिकाणी आहेत. तुम्ही जाऊन बघा. आपल्या अजिंठ्याला, वेरूळला बसून बाळणपणाचं मोठं भित्तीचित्र आहे. दक्षिणेतल्या मंदिरात आहे. मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. इजिप्तच्या सगळ्या मंदिरांमध्ये बसून बाळणपण आहेत. पूर्ण करतो. टेक्स्टबुक आहे. घरी बाळणपण करणाऱ्या बाईला मिडवाईफ म्हणतात. इंग्लंडमध्ये आधी सर्वाधिक बाळणपणं घरी होतात. या बाया करतात आणि ती बसून करतात. त्यांच्याकडे बाळणपणाच्या ठिकाणी पाण्याचा टब असतो, त्यात कोंबट पाणी असते, त्यात ती बाई बसते. त्यांच्याकडे पर्याय विचारला जातो. माझ्याकडे जर्मन नर्सेस कामाला येतात. त्या म्हणतात 80% आमच्या बाया उभ्याने किंवा बसून बाळंत होतात. आपला कमोड असतो ना शीचा, तसा स्टूल असतो, समोर कापलेलं असते, ते इथे बसतात, बाळ इथून घेतात. याला मागे जर पाठ असेल तर त्याला स्टूल, खुर्ची म्हणतात. इथून अशी एक पाईप असतो आणि त्याला दोरी असते, त्याला धरून ते उभे बसतात. हां. आणि कोंबट पाण्यामध्ये काय असतं की बाळाच्या आईच्या पोटामध्ये बाळ पाण्याच्या पिशवीमध्ये पाणी असतं, त्या पिशवीत तरंगत असतो, त्या पाण्यातून तो बाहेरच्या पाण्यात येतो आणि बाहेर आल्यावर त्याला असं बाहेर काढून घेतात. सो माझ्या दोन्ही मुलींना हा पर्याय विचारला गेला होता की तुला कराय कुठे, आणि छोटीने सांगितलं पण होतं की मला टबात कोंबट पाण्यात बसायला आवडेल. पुन्हा एकदा संदीप पाटील सर, एकीकडे आपल्याकडे सिझरिनची संख्या वाढत असताना अशा पद्धतीचे शास्त्रीय विचार अंमलात काय येत नाहीत? हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत याच्याशी विषय आहे. जसं व्यसनांचा विषय असेल, लेट झोपण्याचा विषय असेल, व्यायामाचा अभाव असेल, जोपर्यंत स्वतःपासून आपण सुरुवात करत नाही. हे लाईफस्टाईल बद्दल आहे. पण आता जेव्हा सर सांगतायत की तुमची डिलिव्हरी म्हणजे गर्भवती मातेची बाळंतपण हे उभारून किंवा बसून अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, तर त्याचा मेडिकल फॅटर्निटीनं विचार करण्याची गरज आहे आता. 100% आता सरांनी शिर्डीतलं उदाहरण दिलेलंच आहे. त्यांच्या मित्रांनी उदाहरण देता यायला पाहिजे, असे काही ती केएमएनं त्यात पुढाकार घ्यावा. मी सांगतो काहीतरी. काय आहे की कोणाचं बाळ बाळंतीण गेले ना तर डॉक्टर मरेल, फाशी होईल. त्याला शपथ घेतली आहे की माझ्या बाईकवर करेल का. सो नवीन गोष्टी ज्या आहेत ना त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संशोधन करून मग त्या येतात. पण तुम्ही आता सांगता की नवीन नाही आहे, ही जुनीच आहे. हां, पण तू त्यालाच रिसर्च म्हणतात. सर्चिंग ओल्ड थिंग्स अगेन इज रिसर्च. तर हे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते लोक प्रयोग करतील आणि मग ते लागू पण होईल. फक्त त्याचा प्रचार व्हायला पाहिजे. तर ते पुस्तक आहे, मिडवायफरीचं पुस्तक आहे. त्यातला पहिला चॅप्टर नैसर्गिक बाळंतपण असा आहे, तो बसून बाळंतपण आहे. आणि युट्यूबवर सगळीकडे अनंत व्हिडिओ आणि फोटो अवेलेबल आहेत. तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात. तुमच्या निरीक्षणानुसार लहान मुलांमधले कोणते आजार जास्त वाढत चाललेत? 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला खुरटलेले आहेत. लहान मेंदू, लहान उंची, लहान वजन, आणि रिव्हर्स नाही होत. तुम्ही भाग्यवान आहेत. लहान 2 वर्षाला जर तुम्ही 2.5 फूट असते ना तर तुम्ही आज 5 फूट झाले असते. 2 वर्षाला जर 3 फूट होतं तर मोठे मोठे 6 फूट होतं. पहिले 2 वर्ष खूप महत्वाचे आहे. तर आईचं दूध, बाळ रडलं की दूध पाजतात ना, आईच्या पोटातनं तो बाहेर येतो रडतो तर त्याला छातीवर ठेवून द्यायचं, तो दूध शोधून पिऊन टाकतं. तेव्हापासून 2 वर्ष त्याला दुधासाठी रडायला नाही लागलं पाहिजे, तोंड उघडून दूध मिळालं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, 6 महिन्यानंतर आईचं दूध कमी पडतं तर आपण उष्टावण करतो, म्हणजे त्याला मांडीवर बसवायचा, ओठाला शिरा, उपमा, घरचं मऊ अन्न लावायचं, केळ, चिक्कू, पपई, फिश, चिकन, मटन, तुमचं जे काय तुम्ही जे खातात ते. वाघाचा बाळ आई खातो ते सगळं खातो, गाईचा बाळ आई खातो. आपण आपल्या बाळाने आई खातो ते सगळं दिलं पाहिजे. तो सोपं काम आहे ते. आणि दूध कमी पडतं म्हणजे दरवेळा दूध कमी पडतं 6 महिन्यापासून. दरवेळा दुधाला लावायच्या आधी घरचं दिलं पाहिजे. दूध पिल्यावर तोंड नाही उघडत. आणि त्याला सर्वोत्तम आहे सातूचं पीठ. अच्छा. पाण्यात टाकलं, कालवलं, भरवलं. आता आजकाल मुलांना हॉर्लिक्स, सेरेलॅक जे देतात त्याच्यापेक्षा सातू दिले कधी चांगलं. ते तुम्ही जे सांगितलं ना ते गव्हाचं पीठ 1000 रुपये किलो आहे. हो. गहू 50 रुपये किलो आहे आणि 66,000 कोटी रुपये परदेशी जातात. आणि हे घरी केलं तर 100 रुपये किलो आहे. हे महिला गटांनी करावं आणि सगळे मुलाचे डॉक्टर विकतील. काय करूया, ह्याला काही चांगलं नाव देऊया. आता कसं आहे, पूर्वी आपल्याकडे लाह्या होत्या. लाह्या म्हणले कोण खात नव्हतं, पण पॉपकॉर्न म्हणले की आता लगेच सगळेजण अगदी 300-300 रुपये देऊन खातात. तर सातूला पण काहीतरी आपण काहीतरी अमरच नाव देऊया, काहीतरी अमर सातू, हनुमान सातू, सु सातू असं काहीतरी नक्की देऊया आम्ही. शेवटच्या टप्प्यात बी सातू सुद्धा देऊ. हा, वा वा. मला मग सांगा की अनेक वेळा असं म्हणतात की तुम्ही भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, दिवसाला किमान 4 लिटर पाणी गेलं पाहिजे. तुमचा अभ्यास काय सांगतो? बघा, वाघ किती पाणी पितो? तहान लागले पाणी पितो ना सर. झेन म्हणजे छान जगणे, त्याचं सोपं आहे. भूक लागली की खा,
झोप आले की झोपा आणि ताण लागले की पाणी प्या. बघा, भारतामध्ये रोज 70,000 मुलं जन्माला येतात अशी नोंद आहे. ज्ञानी सुखी होतात. राम वशिष्ठांसोबत वनात गेला तेव्हा वशिष्ठ त्याला म्हणाले की ज्ञानवान एव बलवान, म्हणजे ज्ञानी बलवान होतात. ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानी सुखी होतात. ज्ञानवान एव जायते, म्हणजे ज्ञानी जगतात, जिंकतात आणि जगतात. म्हणून तू ज्ञानी हो. तिथे जे शिकला त्याने रावणाला मारून राम सुखी झाला. तो ज्ञान सगळ्या भारतीयांना ज्ञानी करायला पाहिजे. आणि कसं करायचं, तर आम्ही जर 70,000 लोकांना रोज शिकवलं सगळं तरी 150 कोटी अनाडी आहेत. आणि हे कशाने शक्य नाही. एखादा पेपर काही हजार काही लाख विकला जाईल, पुस्तकं कोणाच्याच घरी नाहीत, पण सामाजिक माध्यम सगळ्यांच्या घरी जातं. तर वामन अवताराने जसा एका पायात जग व्यापलं, तसं आम्हाला जे छान येतं, जसा हा व्हिडिओ किंवा सगळे व्हिडिओ जे आवडेल ते आपण सगळ्यांशी शेअर केलं तर सगळे शहाणे होतील. समजा मी तुम्हाला 100 रुपये दिले आणि तुम्ही मला 100 रुपये दिले, म्हणजे काहीच नाही झालं. पण मी तुम्हाला एक चांगली गोष्ट शिकवली आणि तुम्ही मला एक चांगली गोष्ट शिकवली, तर दोघांचं भलं झालं. वा. तर तेच हे बी मध्ये होते. सो टू बी म्हणजे हे करू. येस. आपण हे आणि करूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बघायचा असेल तर तो दिवसा बघा, रात्री पुन्हा एकदा मोबाईल ओपन करून रात्री 12 वाजता बघू नका. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जे चांगलं आवडेल ते शेअर करा. बघा, आपण एक वस्तू 25 लोकांना पाठवली, त्यांनी अजून 25ला पाठवली, त्यांनी अजून 25ला पाठवली, असं 7 वेळा झालं ना तर 700 कोटी फोनमध्ये जाते. आणि भारत आहे 150 कोटीचा, म्हणजे 30 कोटी फोन. आणि फक्त मराठीत केलं तर 10 कोटी लोकसंख्या. तर तुम्ही चांगलं जे आवडेल ना तुम्हाला ते सगळ्यांना पाठवाच, पण तुम्ही ते दुसऱ्या एका भाषेत दुसऱ्यांना पाठवा आणि आपण भारत छान करूया. जय हिंद. डॉक्टर हेमंत जोशी सरांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपली एकूण जगण्याची शैली कशी असावी, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, आपण नको असलेल्या गोष्टींचा अवडंबर किती माजवतोय, ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्याच्या मागे लागून आपण आपल्या आरोग्याचा आपणच विनाश करून घेतोय, अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सातूचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारांमध्ये जे प्रदूषण येत चाललेलं आहे ते दूर केलं तर नक्कीच आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक निर्मळ होईल आणि तशी आपली जीवनशैली होईल. भारतीय संस्कृती ही केवळ धर्म देव याच्यापुरती मर्यादित नाही आहे, तर त्याच्यामागं वैज्ञानिक अधिष्ठान आहे, वैज्ञानिक दृष्टी आहे. आणि ती सगळी वैज्ञानिक दृष्टी आपल्या आरोग्य संवर्धनासाठी आहे. आणि म्हणून करदोळ्यापासून ते अगदी आपल्या दिनचर्येपर्यंत आणि गायत्री मंत्रापासून ते आपण कधी झोपावं, लाईट कधी बंद करावी इथपर्यंत, सूर्योदय ते सूर्यास्त हे जे काही आपलं एक नैसर्गिक चक्र आहे ते कसं महत्त्वाचं आहे इथपर्यंत सविस्तर माहिती दिलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर हेमंत जोशी सर आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा जेव्हा कोल्हापूरला याल तेव्हा मला पुन्हा तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल. वारंवार आपण येत राहा अशी विनंती करतो. नमस्कार. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.